नमस्कार, माझं नाव प्राजक्ता पंकज गजबे। 2021-22 निवडणुकीमध्ये आम्ही 2 अपक्ष निवडून आलेले आहे। मी आणि सौ जयाताई खाडे, आमदार समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वाखाली आमचं काम बघून त्यांनी आम्हाला उपाध्यक्षपदी निवड करून दिली आहे आणि नगरपंचायत मधल्या नगराध्यक्ष सौ लताताई गौतम आणि सगळे नगरसेवक यांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला आहे। प्राजक्ताताई, पहिल्यांदा तुम्ही हिंगणा नगरपंचायतसाठी एक निर्दलीय प्रत्याशी म्हणून निवडून आल्या, नगरसेविका झाल्या, परंतु एका प्रभागाच्या विकासासाठीची मेहनत एका नगरसेवकाला घ्यावी लागते। त्यानंतर उपाध्यक्षपद म्हणून पूर्ण नगरपंचायतीचा सर्वांगीण विकास करायचा असतो। तर या संदर्भामध्ये नेमके येणाऱ्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या प्रामुख्याने कोणकोणत्या मागण्या शासनाकडे असणार आहे, कोणकोणते विकास कामं तुम्ही तुमच्या नेतृत्वामध्ये घडवून आणणार आहात? आजपर्यंत फक्त वार्डपर्यंतच मर्यादित होते, पण आता नगर उपाध्यक्ष झाल्यामुळे सगळ्या म्हणजे पूर्ण हिंगणा शहरातीलच कामे लक्षात घेऊन आम्ही सगळे रोड, नाले, रस्ते तर होतच आहे, पण हिंगणा या शहराला लागलेली नदी आहे त्याबद्दल समोर येणाऱ्या काळात त्याचा विचार करून ते नदीचे सौंदर्यीकरण करून लोकांना महिला सशक्तीकरण, लोकांना रोजगार हमी मिळेल याचा विचार करून त्याचे सौंदर्यीकरण करू आणि चौपाटी जर केली तर तिथे सगळ्यांना रोजगारही मिळण्याची संधी मिळेल आणि जसे बचत गट असतात महिलांचे, त्यांना सुद्धा संधी मिळेल। हिंगणा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करू। जे आम्हाला पद दिलं आहे त्याचं आम्ही नक्कीच समोर संधीचं सोनं करू।